गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. रुसू नको माझ्या देवा तूच माझी माय. रुसू नको माझ्या देवा तूच माझी माय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. दयावंत तुझला म्हणती थोर थोर संत. दयावंत तुझला म्हणती थोर थोर संत. एक रूप आपण दोघे दूध आणि साय. एक रूप आपण दोघे दूध आणि साय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. तुला शोधुनिया देवा कैकलोक थकले रे. तुला शोधुनिया देवा कैकलोक थकले. तुझा ठाव न कळे देवा करू तरी काय. तुझा ठाव न कळे देवा करू तरी काय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा. शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा. चंद्रमौळी सुंदरा चंद्रशेखरा. शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा. नंदी वाहना नागभूषणा. शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा. नीलकंठ शूलधारी गौरी शंकरा. शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा. पार्वती महेश्वरा. पार्वती महेश्वरा. धन्यवाद. खूप छान अभंग झाला. अतिशय अर्थतेने सादर केलास रश्मी. आता मी 23वा श्लोक आणि त्याचा ओव्या वाचन करावे. अध्याय 10वा श्लोक 23वा. रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेषो यक्षरक्षसां. वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम्. अशेषा हि रुद्रा माझारी शंकर जो मदनारी. तो मी येथ न धरी भ्रांती काही. यक्ष रक्षो गणा आंतु शंभूचा सखा जो धनवंतु. तो कुबेरू मी हे अनंतु म्हणता जाहला. मग आठाही वसू माझारी पावकू तो मी अवधारी. शिखराथिलिया सर्वोपरी मेरू तो मी. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा पात्र या आठवीचा महापुण्यराशी नमस्कार ज्ञानेश्वरा नमस्कार गुरुवरा ज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान. आपण सुरुवातीला आपण अभंग ऐकला. या शंकराची आराधना करणारा हा अभंग ऐकल्यानंतर आपण काय सांगतायत ते बघणार आहोत. शंकर ही सुद्धा भगवंताची एक विभूती आहे असंच या श्लोकामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे. आणि या अभंगामध्ये सुद्धा शंकराचे दयावंत, चंद्रमौळी, महेश्वर, नागभूषण, नीलकंठ, शूळधारी असे अनेक शंकराची नावं किंवा विशेषणं ही सांगितलेली आहेत. तर आपण आता आपल्या श्लोकाकडे जाऊया. रुद्राणाम शंकरश्चास्मी वित्तेशो यक्ष रक्षसाम वसूनाम पावकश्चास्मी मेरुः शिखरिणा महम. अर्थ बघूया आपण आधी. 11 रुद्रांमध्ये शंकर मी आहे. यक्ष राक्षसांमध्ये कुबेर मी आहे. 8 वसूंमध्ये अग्नी मी आहे आणि पर्वतामध्ये मेरू मी आहे. हे भगवंत म्हणतायत की भगवंताने इथे सगळ्या त्यांच्या विभूती सांगितलेल्या आहेत. तर 11 रुद्रांमध्ये शंकर मी आहे असं भगवंत म्हणतात. त्रिभुवनामध्ये नियामक असे त्र्यंबक. आवाज जातोय बरं का मध्ये मध्ये. आता येतोय का? आता आला आवाज. हा, थोडस कनेक्शन अनस्टेबल होतंय. येतोय. हा, तर हे 11 रुद्र आहेत. कोणते कोणते 11 रुद्र आहेत? खरं, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, माईक चालू आहे, ऋषकपी, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली असे हे 11 रुद्र आहेत. आणि यामध्ये शंभू म्हणजेच शंकर मी आहे असं भगवंत म्हणतात. ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवांपैकी एक देव म्हणजेच शंकर. तर शंकर हे प्रलय किंवा संहार करणारा देव आहे. आपल्याला माहितीये शंकर हे प्रलय करणारे हे देव आहेत. शंकरांचं निवासस्थान म्हणजे कैलास पर्वत. शांती, विनाश, समय, योग, ध्यान, नृत्य, प्रलय आणि वैराग्य यांची देवता म्हणजे शंकर. सौम्य आकृती आणि रौद्ररूप या दोन्हीसाठी शंकर प्रसिद्ध आहेत. म्हणजे हा परस्पर विरोधी भाव आहे. आपण शंकरांची जर फोटो जर डोळ्यासमोर आणला किंवा मूर्ती जर डोळ्यासमोर आणली तर आपल्या लक्षात येईल मस्तकावर चंद्र आहे आणि त्याचवेळी गळ्यामध्ये नाग आहे. चंद्र हे सौम्यपणाचं लक्षण आहे आणि नाग हे रौद्र रूपाचं लक्षण आहे. शंकराला अर्ध नारीश्वर म्हटलं जातं. अर्ध नारीश्वर आहेत पण तरीही कामजीत आहेत. माऊलींनी शंकरांना कामाचा शत्रू म्हटलेला आहे. शंकर हे गृहस्थ आहेत पण तरीही स्मशानवासी आहेत किंवा वीतरागी आहेत. म्हणजे दोन्हीकडे विरोधाभास आहे. सौम्यही आहेत पण त्याच वेळेला रुद्रही आहेत. शिवपरिवार काय आहे तर शिवपरिवारामध्ये पण खूप मोठं मोठं हे दिसतं. म्हणजे एकीकडे भूतप्रेत आहे, नंदी आहे, सिंह आहे, सर्प आहे, म्हणजे नाग आहे, मयूर आहे, मूषक आहे. म्हणजे भूतप्रेत, सिंह,
नाग हे रौद्र रूपाचं लक्षण आपण म्हणू शकतो आणि मयूर, नंदी, मूषक हे सौम्य भावाचं आपण म्हणू शकतो. हे सगळीकडे हा समभाव आहे. आता शंकरांची नावं आपण आता ह्या अभंगामध्ये पण आपण बरीचशी नावं ऐकली. शंकराचं नाव रुद्र हेही शंकराचंच नाव आहे. रुद्र म्हणजे दुःखाचे निर्माण आणि नाश करणारा. पशुपतीनाथ नेपाळला काठमांडू इथं पशुपतीनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे. शंकराचं स्थान आहे. पशुपतीनाथ म्हणजे काय? तर पशु पक्षी आणि जीवात्म्याचे स्वामी म्हणजे पशुपतीनाथ. अर्धनारीश्वर हे शिव आणि शक्ती यांचं मिलन. महादेव ही सगळी आपण शंकरांची नावं बघतोय वेगवेगळी आणि प्रत्येक नावाला अर्थ आहे. महादेव म्हणजे काय? महान ईश्वरीय शक्ती. शंकरांना भोलेनाथ असंही म्हणतात. भोलेनाथ म्हणजे कोमल, दयाळू, सहज माफ करणारा. हे आपण अनेक गोष्टींमध्ये बघितलेलं आहे की राक्षस लोक तप करतात, शंकरांना प्रसन्न करून घेतात आणि मागून घेतात. तर असे हे भोलेनाथ. लिंगम म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाचे प्रतीक असणाऱ्या नटराज. शंकर हे तांडव नृत्य करतात, त्यामुळे नृत्याची देवता नटराज. नीलकंठ म्हणजे अमृत मंथनाच्या वेळेला जेव्हा अमृत आणि विष हे दोन्ही उत्पन्न झाले, हा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा शंकर पुढे झाले आणि त्यांनी विषप्राशन केले. आता हे विषप्राशन केल्यामुळे त्यांच्या कंठाचा दाह झाला आणि त्यामुळे त्यांचा कंठ हा निळा झाला आणि मग पुढे तो रामनामाने शांत झाला. तो दाह होत होता, तो शांत झाला. त्यामुळे त्यांना नीलकंठ असंही म्हटलेलं आहे. नागभूषण, नाग आहे गळ्यामध्ये म्हणून नागभूषण. नीलकंठ आपण बघितलं, शूळधारी, त्रिशूळ धरलेला आहे एका हातामध्ये. महेश्वर, महान ईश्वर. तर ही सगळी शंकरांची नावं आहेत. शंकरांची वेगवेगळी स्थानं आहेत. ज्योतिर्लिंग म्हणतो आपण, 12 ज्योतिर्लिंग. त्यातली 3 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत. भीमाशंकर पुणे, नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आहे, वेरूळमध्ये घृणेश्वर किंवा त्यालाच घृष्मेश्वर असंही म्हटलं जातं. तर ही 3 स्थानं ही महाराष्ट्रामध्ये आहेत. 2 स्थानं ज्योतिर्लिंग ही गुजरातमध्ये आहेत. एक म्हणजे सोमनाथ आणि दुसरं नागेश्वर. महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशामध्ये आहेत. केदारनाथ उत्तराखंडमध्ये आहे. विश्वनाथ हे वाराणसीमध्ये आहे. रामेश्वर हे तामिळनाडूमध्ये आहे. मल्लिकार्जुन हे आंध्र प्रदेश आहे. हे आपल्या देशातली आहेत आणि नेपाळमध्ये पशुपतीनाथ हेही शंकराचं स्थान आहे. तर असा हा शंकर. शिवाची अष्टमूर्ती म्हटलं जातं. अष्टमूर्ती कुठली? पहिली म्हणजे पृथ्वी मूर्ती, त्यालाच शर्व म्हणतात. दुसरं जलमूर्ती, त्याला भव असं म्हणतात. तिसरं तेजमूर्ती, त्याला रुद्र असं म्हणतात. चौथं वायुमूर्ती, त्याला उग्र असं म्हणतात. इथे येत आपण बघत गेलो तर आपल्या लक्षात येईल काही सौम्य आहेत आणि काही रुद्र आहेत. तेजमूर्ती रुद्र, आकाशमूर्ती त्याला भीम असं म्हणतात. अग्निमूर्ती त्याला पशुपती म्हणतात. सूर्यमूर्ती त्याला ईशान म्हणतात आणि चंद्रमूर्ती त्याला महादेव म्हणतात. तर हे जे आहेत ही शिवाची अष्टमूर्ती आहेत. असा हा शंकर आणि हा जो 11 रुद्र आहेत, त्या 11 रुद्रांमधला हा शंकर शंभू आणि तो शंकर मी आहे असं. पुढे भगवंत काय म्हणतात? यक्ष राक्षसांमध्ये कुबेर मी आहे. आता यक्ष म्हणजे काय आणि राक्षस म्हणजे काय? थोडासा फरक. राक्षसांच्या जवळचेच मानले जातात, पण ते मानवांच्या विरोधी नसतात. पण राक्षस हे मानवांच्या विरोधी असतात. ते त्रास देणारे असतात. राक्षस त्रास देणारे असतात, पण यक्ष हे त्रास देणारे नाहीत. पूर्वी असं मानलं जात होतं की 2 प्रकारचे राक्षस होते. एक म्हणजे रक्षण करणारे, त्यांना यक्ष असं म्हटलं जायचं, आणि जे यज्ञामध्ये बाधा आणणारे,
किंवा ऋषीमुनींना त्रास देणारे, मानवांना त्रास देणारे असे जे होते त्यांना राक्षस म्हटलं जातं. तर कुबेर हे यक्षांचे राजा आहेत. धन आणि ऐश्वर्य यांची देवता म्हणजे कुबेर. त्यांचे पिता म्हणजे विश्वश्रवा आणि माता ही वीरव. आणि त्यांचे निवासस्थान हे लंका होतं आणि नंतर अलकापुरी होतं. रावण, कुंभकर्ण, विभीषण हे कुबेरांचे सावत्र भाऊ. रावण हा अतिशय माजला होता, अत्याचार करत होता. रावणाचे अत्याचार समजल्यानंतर कुबेराने एक दूत रावणाकडे पाठवला. त्या दूताने रावणाला सगळी अधर्मी कृत्य सोडायला सांगितली. म्हणजे जो कुबेरांचा जो निरोप होता तो त्या दूतानी रावणाला सांगितलं. शेवटी रावण रावणच होता, राक्षसच होता आणि अतिशय माजलेला होता. त्यांनी काय करावं? तो जो दूत आला होता कुबेराकडून, खरं म्हणजे दूताचा किती मान ठेवायचा असतो, पण त्यांनी काय केलं? त्या दूताला ठार मारलं आणि त्या दूताला ठार मारून थांबला नाही, तर त्या दूताला राक्षसांना भक्षण करायला टाकून दिलं. हे समजल्यानंतर कुबेर खूप दुःखी झाला आणि मग त्यानंतर राक्षस आणि यक्ष यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं. म्हणजेच रावण आणि कुबेर यांच्यामध्ये युद्ध झालं. राक्षस हे मायावी शक्तीनं लढत होते, तर यक्ष हे बलाच्या सामर्थ्यावर लढत होते. आणि त्यामुळं राक्षस विजयी झाले, कारण ते मायावी शक्तीनं लढत होते. लंकेवर रावणाने विजय प्राप्त केला. कुबेराचं जे पुष्पक विमान होतं ते हरण केलं. कुबेराची संपत्ती हरण केली. त्यानंतर कुबेरांनी शिवाची आराधना केली, घोर तपश्चर्या केली आणि मग शिव प्रसन्न झाले आणि कुबेराला धनपाल ही पदवी दिली. त्याच्यामधील ब्राह्मण गुणांमुळं त्याला धनाची देवता असं म्हटलं जातं. त्याला शिवाचा द्वारपालही म्हटलं जातं. माऊलींनी कुबेराला शंकराचा परममित्र असं म्हटलं आहे. तर असा हा कुबेर. यक्ष जे आहेत त्या यक्षांमध्ये कुबेर, यक्ष राक्षसांमध्ये कुबेर मी आहे असं भगवंत म्हणतात. पुढे भगवंत काय म्हणतात? 8 वसूंमध्ये मी अग्नी आहे. आता वसू म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊ. वसू म्हणजे चांगले किंवा समृद्धी किंवा प्रकाशित, धन म्हणजे सगळं चांगलं असलेलं हे ह्याला म्हणायचं वसू. जे सर्व काही आहे त्याला वसवतात, म्हणजे त्यांच्या मूलभूत तत्वांच्या रूपात असल्यामुळे त्यांना वस्तू म्हणतात. आता ही मूलभूत तत्वे कुठली? अग्नी, पृथ्वी, वायू, अंतरिक्ष, आदित्य, देवहू. देवहू म्हणजे प्रकाशमान आकाश, चंद्रमा, नक्षत्रे. ही ही मूलभूत तत्वे आहेत. आपल्या वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की 33 बरेचदा हा असा मुद्दा हे होतो की 33 कोटी देव कसे काय, किंवा एक आपला चेष्टेचा विषय असतो की हिंदूंच्याकडे 33 कोटी देव आहेत, इतके देव कधी असतात का? तर कोटी याचा अर्थ प्रकार आणि मग ह्या कोटीचा अपभ्रंश हा करोड झाला आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की 33 कोटी देव म्हणजे 33 करोड देव. तर ते 33 करोड देव नाही, तर 33 प्रकारचे देव याचा अर्थ तो आहे. आता हे 33 प्रकारचे देव कुठे? तर 12 आदित्य, 8 वसू, 33 प्रकारचे देव कोणते? तर 12 आदित्य, 8 वसू, 11 रुद्र, इंद्र आणि प्रजापती. 12 अधिक 8 20, 20 अधिक 11 31 आणि इंद्र आणि प्रजापती असे मिळून 33 प्रकारचे देव झाले. तर असे हे 33 कोटी देव. आता ह्या 12 आदित्यांमधलेच एक विष्णू आहेत आणि 11 रुद्रांमधले एक शिव आहेत आणि प्रजापती म्हणजे ब्रह्मा. ज्याप्रमाणे आपल्या राज्यामध्ये मंत्रिमंडळ असतं, सध्या आपला
महाराष्ट्र देश निवडणुका नाही पण एकूण सगळं चेंज झालेलं आहे त्याच्यामुळं खूप चर्चेमध्ये आहे. तर जे हे मंत्रिमंडळ आहे, जसं राज्यामध्ये मंत्रिमंडळ असतं किंवा देशामध्ये सगळा कारभार चालतो, त्याप्रमाणे हे सृष्टीचं मंत्रिमंडळ असतं आणि प्रत्येकाला एक एक खाते वाटप केलेलं जातं. जसं आरोग्य मंत्री असतील, दुग्ध विकास करणारे मंत्री असतील, त्याप्रमाणे ह्या प्रत्येक देवाला सुद्धा त्याचं खाते वाटप आहे आणि त्यांनी तो स्कंद पुराणामध्ये आता हे अष्टवसू आहेत. अष्टवसू म्हणजे नेमके कुठले कुठले? तर स्कंद पुराणामध्ये हे 8 वसू कुठले सांगितलेत? तर आप म्हणजे अंतरिक्षाची देवता, ध्रुव म्हणजे नक्षत्रचे देव, सोम म्हणजे चंद्रमासचे देव, धर म्हणजे धरती, अनिल म्हणजे वायूची देवता, अनल म्हणजे अग्नी, प्रत्युष म्हणजे सूर्य आणि प्रभास म्हणजे त्याला प्रभा असंही म्हटलं जातं म्हणजे आकाश. तर हे अष्टवसू आहेत. हे आपण 33 कोटी देव बघितले. त्या 33 कोटी देवांमध्ये 12 आदित्य होते, 8 वसू होते, 11 रुद्र होते. 11 रुद्र कोणते ते आपण मगाशी बघितले आणि त्या 11 रुद्रांमधला शिव ही विभूती असं भगवंत म्हणतात आणि इंद्र आणि प्रजापती. तर हे 8 वसूंमधले आपण आता 8 बघितले. आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभास. जी मूलभूत तत्व आहेत ना, म्हणजे आपण आता सुरुवातीला बघितली मूलभूत तत्व, अग्नी, पृथ्वी, वायू, अंतरिक्ष, आदित्य ह्या सगळ्यांचेच ह्या देवता आहेत आणि त्याला हे अष्टवसू असं म्हटलेलं आहे. भागवत पुराणामध्ये ह्या अष्टवसूंची नावं ही थोडीशी वेगळी आहेत. महाभारतामध्ये आपच्या ऐवजी असं आलेलं आहे. पण स्कंद पुराणामधली ही आता आपण नावं घेतली त्याप्रमाणे ही अष्टवसू आहेत. एक महाभारतातलीच एक गोष्ट अशी आहे की 8 वसूंपैकी सर्वात छोटे वसू हे प्रभास. त्यांनी एकदा काय केलं, वसिष्ठ ऋषींची गाय पळवली. हे जेव्हा वसिष्ठ ऋषींना समजलं तेव्हा त्यांनी शाप दिला. या 8ही वसूंना शाप दिला की तुम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. हे समजल्यानंतर हे सगळे वसू हे वसिष्ठ ऋषींना शरण गेले. त्यांनी क्षमा मागितली की आमच्याकडून म्हणजे आमच्या छोट्या वसूकडून चूक झाली तर आम्हाला क्षमा करा. तेव्हा वसिष्ठ ऋषींनी 7 जणांना माफ केलं. म्हणजे 7 जणांना जन्मानंतर काही वेळातच मृत्यू येईल आणि त्यांची पृथ्वी लोकातून सुटका होईल असं सांगितलं. पण 8वा वसू प्रभास हा मात्र खूप वर्ष पृथ्वीवर राहील. याचा विवाह होणार नाही, याला संतान होणार नाही, पण हा महान, विद्वान, पराक्रमी असेल आणि तो वसू म्हणजे भीष्म. आपल्याला कथा आता आठवेल बघा, गंगेने तिचे 7 पुत्र हे गंगेमध्येच अर्पण केले. ते 7 वसू आणि 8वा प्रभास त्याला वाचवण्यात आले आणि तो वसू म्हणजे भीष्म. तर ही एक अष्टवसूंची ही गोष्ट आहे. आणि या अष्टवसूंमध्ये अग्नी हे माझी विभूती आहे असं भगवंत म्हणतात. अग्नीला प्रथम वसू म्हटलं जातं कारण अग्नीमध्ये हवन त्यांना त्यांचा आहार मिळतो. वसूंमध्ये अग्नी मी आहे असं भगवान म्हणतात. आपल्याला हे माहिती आहे की आपल्याला अग्नीची किती गरज आहे, हे अग्नीचं महत्व काय आहे. पुढे भगवंत काय म्हणतात, सर्व उत्तुंग पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत मी आहे. आता सुमेरू पर्वत म्हणजे कुठे आहे हा नेमका, तर गढवाल हिमालयातील गंगोत्री ग्लेशियर प्रदेशातील सुमेरू पर्वत आहे हा. त्याची उंची 6,350 मीटर आहे. काहींच्या मते पामीर पर्वत म्हणजेच सुमेरू पर्वत किंवा मेरू पर्वत असं म्हणतात आणि यावर ब्रह्मा आणि इतर देवता राहतात. काहींच्या मते अजय मेरू की जो अजमेर राजस्थानमध्ये आहे आणि पुष्करधाम की जे ब्रह्माजींचं ठिकाण आहे तिथेच एक पर्वत आहे आणि तो पर्वत म्हणजे मेरू पर्वत.
काही असलं तरी हा पर्वत हा अतिशय उंच आहे, अतिशय उत्कृष्ट आहे आणि सगळ्या देवता तिथे राहतात. ब्रह्माजींचं ते स्थान आहे आणि म्हणून भगवंत म्हणतात की सुमेरू पर्वत म्हणजे उत्तुंग पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत मी आहे. तर अशा प्रकारे भगवंतांनी 23व्या श्लोकामध्ये शंकर, कुबेर, अग्नी आणि मेरू पर्वत या त्यांच्या विभूती सांगितलेल्या आहेत. आपण आता 24वा श्लोक आणि 25वा श्लोक एकत्र घेऊया. माऊलींनी हे दोन्ही श्लोक एकत्र घेतलेले आहेत. तर मी तावरे मॅडमना विनंती करते की त्यांनी हे दोन्ही श्लोक आणि त्याच्या ओव्या वाचावेत. पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कन्द सरसामस्मि सागर महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालय जो स्वर्ग सिंहासनासावावो सर्वज्ञ ते आदीचा ठावो तो पुरोहिता माझी रावो बृहस्पती मी त्रिभुवनींची या सेनापती आतस्कंदू तो मी महामती जो हरवीर्ये अग्निसंगती कृतिका अंतु जाहाला सकळिका सरोवरासी माझारी समुद्र तो मी जळराशी महर्षी आंतु तपोराशी भृगु तो मी अशेषाही वाचा आतू नटनाच सत्याचा ते अक्षर एकमी वैकुंठींचा वेल्लाळू म्हणे समस्ताही यज्ञांचा पैकी जपयज्ञू तो मी ये लोकी जो कर्म त्यागे प्रणवादिकी निफज विजे नाम जपयज्ञू तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे स्थावरा गिरिवरा आतू पुण्यपुंज जो हिमवंतू तो मी म्हणे कांतू लक्ष्मी येचा. पहिल्यांदा आपण अर्थ समजावून घेऊया. पुरोहितांमध्ये मी बृहस्पती नावाचा तसेच हे पार्था सर्व सेनापतींच्या मध्ये स्कंद नावाचा देवांचा सेनापती मी आहे आणि जलाशयामध्ये समुद्र मी आहे. पुढे 25व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात महर्षींमध्ये भृगु मी आहे, वाणीमध्ये एकाक्षर ओम मी आहे, यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे आणि स्थावर पदार्थांमध्ये किंवा अचल गोष्टींमध्ये हिमालय मी आहे. सर्व राजपुरोहितांच्या मध्ये बृहस्पती नावाचा सर्वश्रेष्ठ पुरोहित की जो तो मी आहे. हा बृहस्पती स्वर्गाच्या राज्याला सहाय्य करणारा आहे. हा सर्वज्ञतेमध्ये अग्रगण्य आहे आणि कुलोपाध्यायांमध्ये श्रेष्ठ असलेला असा हा बृहस्पती ही माझी विभूती आहे. बृहस्पती मध्ये बृहत म्हणजे वाणी आणि म्हणून वाचस्पती असेही बृहस्पतींना म्हणतात, ब्रह्मणस्पती असेही बृहस्पतींना म्हणतात. अंगिरस ऋषींचा हा पुत्र आहे आणि सुरूपा किंवा श्रद्धा ही त्याची आई आहे. हा देवांचा पिता आहे. बृहस्पती हा विद्वत्तेचा देव आहे, बुद्धिमत्तेचा देव आहे आणि म्हणून भगवंत म्हणतात की सर्व पुरोहितांमध्ये मी आहे. बृहस्पती ही माझी विभूती आहे. पुढे भगवंत काय म्हणतात की सर्व सेनापतींच्या मध्ये स्कंद नावाचा देवांचा सेनापती मी आहे. स्कंद म्हणजे कार्तिकेय, स्कंद म्हणजेच कार्तिक स्वामी म्हणजेच मुरुगन म्हणजेच षडानन. कार्तिक स्वामी हे शंकर आणि पार्वती यांचा मुलगा आणि ते देवांचा सेनापती आहे, देवांचा योद्धा आहेत. मलेशियामध्ये बटुके कार्तिकेय स्वामींची प्रचंड मोठी मूर्ती आहे. सातारा जिल्ह्यामध्ये अंभेरी, रहमतपूर इथं नैसर्गिक वातावरणात खूप सुरेख मंदिर आहे कार्तिक स्वामींचं.
तर देवांचं सेनापतित्व कार्तिक स्वामींनी केलेलं आहे आणि त्यांनी या दैत्यांचा वध केला अशा कथा पुराणामध्ये आहेत. त्याची गोष्ट अशी आहे की शंकर आणि सती यांची गोष्ट. आपल्याला माहिती आहे ही गोष्ट की माहेरी पती शंकर यांचा अपमान झाल्यानंतर सतीने अग्नीमध्ये उडी घेतली आणि शंकर हे तपश्चर्या करायला निघून गेले. आणि याच वेळी तारकासूर नावाचा राक्षस हा अतिशय माजला. त्यांनी देवांवर स्वारी केली. सगळीकडे हाहाकार मदतीची याचना केली. सगळे देव हे विष्णूकडे गेले आणि त्यांनी मदतीची याचना केली. तेव्हा विष्णूंनी असं सांगितलं की शंकराचा तारकासुराचा वध करेल. म्हणजे शंकराचा पुत्र जो काही होईल शंकराला तो तारकासुराचा वध करेल. आणि मग त्यानंतर सगळे देव हे शंकराला शरण गेले. शंकर आणि कार्तिकेय नावाचा त्यांना पुत्र झाला आणि त्याने तारकासुराचा वध केला अशी कथा आहे. हा कार्तिकेय 4 महिन्याचा असतानाच म्हणजे अगदी तान्हा असतानाच सगळे देव पार्वतीकडे आले आणि त्यांनी कार्तिकेयाला सेनापती करावे अशी मागणी केली. तेव्हा इतके लहान असताना की ज्याला स्वतःला सांभाळता येत नाही तो सेनेला कसे सांभाळणार असं पार्वतीने प्रश्न केला. पण गरज खूप मोठी होती. तारकासुराचा वध करणं खूप गरजेचं होतं. आणि मग नंतर कार्तिकेयाला आपली शक्ती दिली आणि त्याने तारकासुराचा वध केला अशी कथा आहे. असा हा देवांचा सेनापती स्कंद कार्तिकेय हा बल, सामर्थ्य, शौर्य हे सगळ्यांनी अधिक श्रेष्ठ आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की देवांच्या सेनापतीमध्ये मी स्कंद आहे. सर्व जलाशयांमध्ये पाण्याचा मोठा साठा असणारा जो समुद्र आहे लहान मोठे अनेक जलाशय आहेत. नदी असेल, एखादं तळ असेल, ओढा असेल, हे अनेक आहेत पण त्यांना मर्यादा आहेत. समुद्र मात्र अपार, अथांग आणि विशाल आहे. समुद्रामध्येच सगळ्या नद्या येऊन मिळतात आणि समुद्रमय होऊन जातात. जोपर्यंत या नद्या समुद्रामध्ये मिळत नाहीत तोपर्यंत नदीला वेगळं नाव असतं. कृष्णा नदी असेल, कोयना नदी असेल, ही सगळी नावं ही नद्यांना जोपर्यंत समुद्रामध्ये त्या मिळत नाहीत तोपर्यंत असतात. जेव्हा त्या समुद्रामध्ये मिळतात तेव्हा ते समुद्रमयच होऊन जातात. कितीही दुष्काळ पडला तरी समुद्राच्या पाण्यात फरक पडत नाही आणि कितीही पाऊस पडला तरी समुद्राचे पाणी वाढत नाही. असा हा समुद्र अथांग, अपार आणि विशाल असा हा समुद्र. आणि म्हणून भगवंत म्हणतात की जलाशयामध्ये मी समुद्र रूपाने आहे. या सगळ्या विभूती ऐकताना हे जाणवतं की सगळीकडे परमेश्वर आहे पण जे जे उत्तम उदात्त उन्नत त्या ठिकाणी परमेश्वर आहेच आहे. आणि हे उत्तम उदात्त उन्नत होण्याचा आम्ही ध्यास ठेवावा यासाठी हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. पुढे काय म्हणतात, महर्षींमध्ये भृगु मी आहे. ब्रह्माजींच्या मनामधून स्वतंत्रपणे मानसपुत्र निर्माण झाले. त्यामुळे त्यांचे ज्ञान, शक्ती, तप, ऐश्वर्य, सामर्थ्य हे सगळंच अमर्याद स्वरूपाचे होते. हे जे काही मानसपुत्र निर्माण झाले ते ब्रह्माजींच्या मनामधून निर्माण झाले आणि ते अतिशय महान होते. मानवी बुद्धीच्या मर्यादा त्यांनी पार केलेल्या होत्या आणि अंतिम सत्य पाहणाऱ्यांना महर्षी म्हणतात. महान ऋषी म्हणून महर्षी. आणि ते मानवी बुद्धीच्याही पलीकडे होते. आणि म्हणूनच भगवंताला जर भेटायचं असेल तर बुद्धीच्याही पलीकडे आपण गेलो तर आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. मानवी गुणांच्या पलीकडे अमानवी असल्यामुळेच त्यांना महर्षी असं म्हटलं जातं. हे 10 महर्षी आहेत. भृगु,
मरीची, अत्री, अंगीर, पुलह, क्रतू, मनु, दक्ष, वसिष्ठ आणि पुलस्त्य. हे तर ही थोडंसं नावं ऐकणं किंवा सांगणं हे थोडंसं आपल्याला कंटाळवाणं वाटू शकतं. पण थोडंसं आपल्याला याही गोष्टी माहिती असाव्यात आणि नेमकी काय काय गोष्टी आहेत हे माहिती असावं यासाठी आपण थोडंसं हे नावही सांगत आहोत. तर हे 10 महर्षी आहेत आणि या सर्वांच्या मध्ये भृगु हा मुख्य आहे. भृगु ऋषी हे परमेश्वराचे भक्त होते. भक्तीमध्ये अतिशय श्रेष्ठ होते. भृगु ऋषीने एकदा काय ठरवलं की ब्रह्मा, विष्णू, महेश यांची आपण परीक्षा पाहायची. त्यांना क्रोध येईल असं हे भृगु ऋषी वर्तन करतात. आधी ब्रह्माकडे जातात, महेशाकडे जातात आणि हे दोघेही देव भृगु ऋषींच्या कसोटीला काही उतरत नाहीत. ब्रह्माजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, महेशजी पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग भृगु ऋषी ब्रह्माजींना असा शाप देतात की तुमची पूजा केली जाणार नाही आणि शंकराला असा शाप देतात की तुम्ही लिंगरूप व्हाल. तर असा शाप या दोन देवांना देतात. त्यानंतर ते विष्णूंकडे जातात आणि विष्णू हे शेषावर पहुडलेले असतात. लक्ष्मी पाय चेपत असते आणि अशा वेळी भृगु ऋषी तेथे जातात आणि विष्णूच्या छातीवर लाथ मारतात. पण तरीही विष्णू काही रागवत नाहीत. उलट आपल्याच पायाला लागले असेल, माझ्या छातीवर आपण लाथ मारलीत, माझी छाती ही लोहासारखी आहे आणि त्यामुळे आपल्याच पायाला लागले असेल असे म्हणून त्यांनी विष्णूंनी भृगु ऋषींचे पाय चेपून दिले आणि त्यामुळे भृगु ऋषींनी विष्णू हेच सर्वश्रेष्ठ देव आहे अशी घोषणा केली. आणि विष्णूने सुद्धा छातीवरील ही जी लाथेची खूण आहे ती श्रीवत्स म्हणून कायमची धारण केली. म्हणजे भृगु ऋषींची ही योग्यता एवढी मोठी होती, त्यांची भक्ती एवढी मोठी होती आणि म्हणूनच ते श्रेष्ठ ऋषी होते की जे देवांचीही परीक्षा घेऊ शकले. वरुणाने भृगूला शिकवलेल्या ब्रह्मविद्येला भृगु विद्या म्हणतात. त्याला भृगु संहिता. तर असे हे भृगु ऋषी. तर ह्या महर्षींमध्ये भगवंत म्हणतात भृगु मी आहे. पुढे भगवंत काय म्हणतात, सर्व शब्दांच्या मध्ये, भाषेमध्ये किंवा अक्षरामध्ये मी एकाक्षर ओंकार आहे. ओंकाराला प्रणव असेही म्हणतात. याचे कारण ओंकार हे परब्रह्माचे प्रतीक आहे आणि त्यामुळे ओंकार हेच वेदांचे सार आहे. सर्व वेदांच्या मंत्रामध्ये अत्यंत लहान असणारा एकाक्षर मंत्र म्हणजे ओम. सर्व वेद त्याचे स्वरूप प्रतिपादन करतात, ज्याच्यासाठी सगळ्या प्रकारचं तप सांगितलेलं आहे आणि ज्याच्या प्राप्तीसाठी साधक अत्यंत कठोर असलेले ब्रह्मचर्य व्रत अनुसरण करतात, ते स्वरूप संग्रह रूपी मी तुला सांगतो असं भगवंत म्हणतात. आणि ते स्वरूप वाणीमध्ये, भाषेमध्ये ओंकार मी आहे असं भगवंत म्हणतात. यामुळे परब्रह्म प्राप्तीसाठी जिज्ञासू साधक हे ओंकार सुद्धा ओंकार उपासनेला अतिशय महत्व आहे. ही उपासना सगळ्या उपासनेमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. त्या उपासनेने साधकाला चित्ताची एकाग्रता आणि स्थिरता प्राप्त होते आणि तीव्र वैराग्य उदयाला येऊन सर्व दैवी गुणसंपत्तीचा उत्कर्ष. हीच ओंकार उपासना शेवटी जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त करून देऊन साधकाला संसारामधून मुक्त करते आणि म्हणून शास्त्रामध्ये ओंकार उपासना करायला सांगितलेली आहे. ओंकार उपासना करता करता साधक बाळगू शकतो. त्याचं चित्त हे त्याच्यामधील दैवी गुण हे वाढू शकतात. 8व्या श्लोकामध्ये 8व्या अध्यायामध्ये गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् य प्रयाति त्यजन् देहं
स याती परमाम गती. याचा अर्थ असा की अभेद ज्ञान प्राप्त न झालेले केवळ ओंकार उपासक आहेत. ते मृत्यूच्या वेळी सर्व इंद्रियांची शक्ती निवृत्त करून प्राणशक्ती योगाच्या साह्याने ब्रह्मरंध्रामध्ये ठेवून स्थिर आणि एकाग्र चित्ताने परमेश्वराचे ओंकार स्वरूपाने स्मरण करून देहत्याग करतात आणि श्रेष्ठ ते ब्रह्मरंध्रामध्ये आपली शक्ती एकवटतात. इंद्रिय शक्ती हळूहळू सगळ्या निवृत्त करतात आणि योगाच्या साह्याने इतकं हे ओंकार साधनेचं महात्म्य आहे. त्याची एक गोष्ट अशी आहे, उपनिषदामध्ये सांगितलेली ही गोष्ट आहे. एक शिष्य गुरूंच्याकडे जातात. गुरूंच्याकडे ज्ञान ग्रहण करण्यासाठी राहतात. पूर्वी गुरुगृही असं राहून ज्ञान संपादन केलं जायचं. त्या राहतात, त्या गुरूंची सेवा करतो तो शिष्य. जे पडेल ते काम करायचं, गुरूंची सेवा करायची, गुरूंनी सांगितलेली साधना करायची. वर्ष जातात आणि हळूहळू शिष्य या गुरूंनी सांगितलेल्या साधनेमध्ये थोडासा पारंगत व्हायला लागतो आणि काही वर्ष अशी गेल्यानंतर गुरु त्या शिष्याला बोलवतात आणि म्हणतात की मला तू खूप चांगली साधना करतोय आणि या साधनेचं फळ म्हणून मला तुला काहीतरी द्यायचंय. त्या शिष्याला खूप आनंद होतो. ह्याचसाठी तो गुरूंच्याकडे राहिलेला असतो आणि आपल्याला काहीतरी गुरु खूप आनंद होतो आणि गुरु त्याला सांगतात की तू मला असं एकांतात भेट. त्याप्रमाणे शिष्य त्या गुरूंच्याकडे जातो आणि त्यावेळी गुरु त्या शिष्याला एक भेट देतात. काय भेट देतात? गुरु त्या शिष्याला ओम हा मंत्र देतात. त्या शिष्याला खूप आनंद होतो की गुरूंनी दिलाय. त्याला खूप आनंद होतो आणि त्याच भावामध्ये तो बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर एका ठिकाणी तो थांबतो, थबकतो. तर तिथं स्तोत्र पठण चालू असतं. त्या स्तोत्र पठणाची सुरुवात ओम या अक्षराने झालेली असते. त्याला आश्चर्य वाटतं की गुरूंनी आपल्याला इतकी वर्ष साधना केल्यानंतर ओम हा मंत्र दिला. सगळेजण हे स्तोत्र म्हणतायत आणि या स्तोत्राची सुरुवात सुद्धा ओम आहे. पुढे जातो काही अंतर गेल्यानंतर तो बघतो तर काही एक जण त्या जपाची सुरुवात ओम असते. बऱ्याच ठिकाणी तो फिरतो आणि सगळीकडे त्याला ओम हा शब्द ऐकू यायला लागतो. मग त्याला प्रश्न पडतो की गुरुजींनी मला हे ओम हा शब्द दिलाय, पण हा सगळ्यांच्याकडेच आहे. मग मला काय वेगळं दिलं? हा प्रश्न त्याला पडतो की ओम हा शब्द सगळेच जणच उच्चारतायत. मग माझ्याकडे वेगळं काय आहे? मी इतकी वर्ष साधना केल्यानंतर मला हे ओम मंत्र मिळाला, ह्याच्यात वेगळे पण काय आहे? मग तो पुन्हा गुरूंच्याकडे जातो आणि गुरूंना म्हणतो की आपण मला ओम हा शब्द दिलात, ओम हा मंत्र दिलात, पण हा सगळीकडेच मला ऐकू येतोय, सगळ्याच ठिकाणी आहे, सगळ्याच ठिकाणी लिहिलेलाही आहे. मग ह्याच्यामध्ये वेगळेपण काय आहे? तेव्हा गुरु हसतात, काहीच बोलत नाही. ते म्हणतात थांब. मग असं म्हणून गुरु आत जातात आणि एक दगड घेऊन बाहेर येतात. काचेचा दगड असतो तो दगड घेऊन बाहेर येतात आणि त्या शिष्याकडे तो दगड देतात आणि सांगतात की माझ्या गुरूंनी दिलेला हा दगड आहे, हा जपून ठेव, विकू नकोस. फक्त एक कर, बाजारामध्ये जाऊन ह्याचं मूल्य काय येतंय, ह्याची किंमत किती होतीये हे बघ आणि मला येऊन सांग. तो शिष्य म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही. मग तो दगड घेऊन तो शिष्य बाजारामध्ये फिरायला सुरुवात करतो. सुरुवातीला एका धान्याच्या व्यापाऱ्याकडे जातो की बाबा असं असं मला गरज आहे, तर हा दगड घे आणि मला थोडे पैसे दे. किती पैसे देशील या दगडाचे? तो त्या दगडाकडे बघतो व्यापारी आणि म्हणतो छे, ह्या दगडात काय आहे, फेकून दे हा दगड. काही किंमत येणार नाही याची. रस्त्यावर पडलेले असतात अशी दगड, काय याची किंमत काय येणार नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. मग तो तिथनं उठतो का दुसऱ्या व्यापाऱ्याकडे जातो. हा व्यापारी असतो, हा धान्याचा व्यापारी असतो. त्याला वाटतं कपड्याच्या व्यापाऱ्याकडे ह्याला चांगली किंमत येईल, म्हणून तो त्या कपड्याच्या व्यापाऱ्याकडे जातो. तिथं विचारतो
की बाबा ह्याची किंमत काय येईल. कपड्याचा व्यापारी त्याच्याकडे निरखून बघतो, म्हणतो फार तर फार 5 मोहरा मी तुला ह्याच्यात येईल, त्याच्यापेक्षा काही मी जास्त देऊ शकत. ठीक आहे म्हणे. तो दगड तो तिथून उचलतो आणि सोने चांदी विकणाऱ्या व्यापाराकडे जातो. तिथं ह्याचा भाव काय येतो बघूया असं म्हणून त्यांना विचार. सोने चांदी विकणारा तो त्या दगडाकडे निरखून बघतो आणि तो म्हणतो ह्याचे मी तुला 50 मोहरा देतो. चांगला आहे दगड, पण ह्याच्या तुला 50 मोहरा देईल. त्याला म्हणतो ठीक आहे, जरा काहीतरी आहे याची आहे ना, तर काहीतरी व्हॅल्यू आहे असं त्याला बरं वाटतं जरा. तर आधी त्याला असं म्हणजे प्रश्नच पडलेला असतो की काय गुरूंनी हा आपल्याला दगड दिलाय. आणि त्यानंतर मग तो हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे त्याच्याकडे जातो आणि हिऱ्याच्या व्यापाऱ्याला तो दगड दाखवतो की ह्याची काय किंमत आहे. तो व्यापारी तो दगड बघतो आणि त्या शिष्याकडे बघतो की अरे हा दगड तुला दिला कोणी. म्हणतो माझ्या गुरूंनी दिला. हा दगड असा आहे की याची किंमतच होऊ शकत नाही. आपलं अख्खं नगर जरी विकलं ना तरी ह्याची किंमत मी चुकवू शकत नाही. इतका हा अमूल्य असा हा दगड आहे. ह्याची किंमतच होऊ शकत नाही. अतिशय दुर्मिळ आणि अतिशय महाग असा हा दगड आहे आणि हा जपून ठेव, हा विकू नकोस. त्याची किंमत तुला कुणीच चुकती करू शकणार नाही असं हा व्यापारी त्याला सांगतो. आता हे सगळं घेऊन ज्ञान घेऊन तो गुरूंच्याकडे जातो आणि जे जे काही कसं कसं घडलं ते सगळं तो गुरूंना सांगतो. हे जे तू आता बघितलंस ना, म्हणजे काही जणांच्या कडं त्याची किंमत 0 होती. काही जणांनी 5 मोहरा लावली, काही जणांनी 50 मोहरा लावली, काही जणांनी 10 मोहरा लावली आणि काही जणांनी तुला सांगितलं की ह्याची किंमत होऊ शकत नाही. अमूल्य असा हा ठेवा आहे. त्या व्यापाऱ्याला ह्या दगडाचं ज्ञान होतं. हा हिरा आहे हे त्या व्यापाऱ्याला माहित होतं आणि म्हणून तो ज्ञानी असल्यामुळं तो ह्या दगडाचं म्हणजेच ह्या हिऱ्याचं मूल्य जाणू शकला. कपड्याचा व्यापारी, धान्याचा व्यापारी किंवा सोने चांदीचा व्यापारी यांना ज्ञान नसल्यामुळे ते ह्या दगडाचं मूल्य करू शकले नाही. तसंच ओम हा शब्द आहे, हा सगळीकडेच आहे, मान्य. सगळ्या स्तोत्रांच्या आधी आम्ही ओम म्हणतो. काही जपाच्या आधी ओम म्हणतो, काही जप हेच ओम आहेत. पण जर तू ज्ञानी झालास तर खऱ्या अर्थाने तुला त्याचं महत्व कळू शकेल आणि तू साधना करता करता इथपर्यंत आलेला आहे आणि मी तुला हा जो मंत्र दिलेला आहे हा मंत्र हा ज्ञानाच्या साह्याने तुला हा अमूल्य ठेवा हा जपून ठेवायचा आहे. हे जे प्राइसलेस आहे हा ओम ओम हा जो मंत्र आहे हा प्राइसलेस आहे, हा अमूल्य ठेवा आहे आणि हा अमूल्य ठेवा तुला कधी समजेल तर तुला ज्ञान झालं. अध्यात्म विद्येचं सुद्धा तसंच आहे बघा. आम्ही जेव्हा हे वर्ग घेतो किंवा आम्ही जेव्हा अभ्यास करतो किंवा आम्ही ज्ञानेश्वरीचं पठण तेव्हा सुद्धा असंच होतं ना की आम्हाला इतर काही जण असतात ते असं म्हणत असतात की काय हे काय तुमचं वय आहे का ज्ञानेश्वरी वाचण्याचं किंवा हे असे गीतेचे अभ्यास वर्ग करण्याचं हे काही वय आहे का असंच इतर जण म्हणत असतात ना. थोडेच लोक आपण इथे येतो, थोडेच लोक आपण याचं कारण आम्हाला ह्याच्यातला अमूल्य ठेवा हे आम्हाला समजलेलं आहे की यामध्ये काहीतरी आहे की ज्यामुळं समाधान मिळणार आहे. काहीतरी असं आहे की ज्यामुळे आम्हाला आनंद मिळणार आहे की जो शाश्वत असेल. आमचा आजचा आनंद हा विषयांवर अवलंबून असलेला आनंद आहे, पण आम्हाला आनंद असा आनंद मिळवायचा आहे की जो शाश्वत असेल, चिरकाल टिकणारा असेल. आणि हा आनंद आम्हाला कशामुळे मिळेल तर ह्या अध्यात्म विद्येमुळे मिळेल. हे आम्हाला आज समजलंय म्हणून आम्ही ह्याच्या मागे आहोत. तर असा हा ओंकार. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात की वाचेमध्ये किंवा भाषेमध्ये अक्षरांमध्ये एकाक्षर ओंकार मी आहे. पुढं भगवंत काय म्हणतात यज्ञानाम जप यज्ञोस्मी, म्हणजे यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे.
अन्य सर्व कर्म यज्ञ हे कर्मप्रधान आहेत. पूर्वी यज्ञांचं खूप वाढलेलं होतं. जे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ केले जायचे. तर हे सगळे यज्ञ हे कर्मप्रधान आहेत. म्हणजे कोणतेही वैदिक यज्ञ यागादी कर्म करताना त्याच्या पूर्णतेसाठी अनेक घटक आवश्यक असतात. त्याला हवेत, हवन सामग्री हवी, हवनासाठी आवश्यक असणारी साधनं हवीत, अग्निकुंड हवं, देश, काल हे सगळे घटक एकत्र आले तरच यज्ञाची यथासांग पूर्णता होते. परंतु यामध्ये असे अनेक घटक असतात की जे मनुष्याच्या हातामध्येच नाहीत आणि मग या त्रुटींमुळं काही दोष निर्माण होतात आणि मग यज्ञ कशासाठी करतात? काहीतरी इष्ट फळ मिळण्याची शक्यताही अधिक असते. आणि म्हणून या सर्व यज्ञांच्या मध्ये जपयज्ञ अधिक श्रेष्ठ आहे. का बरं हा जपयज्ञ अधिक श्रेष्ठ आहे? कारण या ठिकाणी जप हा यज्ञ आहे असे जरी म्हटलं तरी तो प्रत्यक्ष बाह्य यज्ञाप्रमाणे कर्मप्रधान यज्ञ नाही. त्याला कोणत्याही सामग्रीची गरज नाही. कुठलंही साधन, देश, काल त्याची कशाचीही गरज नाही. आणि त्यामुळं अन्य यज्ञांमध्ये येणारे त्रुटी किंवा दोष याचा प्रश्नच उद्भवत नाही. कुठली सामुग्रीच नाहीये ना. त्यामुळं हा आपणच करायचा यज्ञ आहे. जपयज्ञामध्ये शरीर आणि इंद्रियांचे सर्व व्यापार हे शांत होतात. म्हणजेच इंद्रियांची पूर्णतः उपशमा होते, शमन होतं इंद्रियांचं. तसेच जपयज्ञ हा पूर्णतः मानसिक व्यापार आहे. मनाने करायचा हा यज्ञ आहे. आणि यामध्ये एकाच प्रकारच्या मंत्राची पुन्हा पुन्हा आवृत्ती केली जाते. मनाच्या साहाय्याने मनामध्ये अत्यंत सावधानतेने जाणीवपूर्वक मंत्राची आवृत्ती केली जाते. आणि यामुळे कोणताही प्रयत्न न करता सहजपणे मन हे बाह्य विषयांच्या पासून निवृत्त होऊन अंतर्मुख व्हायला सुरुवात होते. जितक्या प्रमाणामध्ये मन जप उपासनेमध्ये एकरूप होईल तितक्या मनाची एकाग्रता, तल्लीनता, तन्मयता ही वाढते. जपयज्ञामध्ये काय होतं की एकाच वृत्ती असते आणि त्यामुळं मनाची चंचलता, मनाचे भरकटणे हे आपोआप थांबते आणि मग मनाच्या वृत्ती या स्थिर होतात. निर्माण होणारे राग, द्वेष, काम, क्रोध यांचे विकार हळूहळू यांचा जो प्रभाव आहे तो कमी 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 व्हायला लागतो. विकल्प रहित होऊन अत्यंत शुद्ध, निर्मळ आणि शांत होते. माग सांगितलेलं आहे भगवंतांनी की इंद्रियांमध्ये मन मी आहे. पण हे आमचं मन काय असतं? सतत संकल्प विकल्प यामध्ये अडकलेलं आहे. मग हे शुद्ध कसं होणार? तर हे जपयज्ञामुळे शुद्ध होतं. ते हळूहळू शुद्ध, निर्मळ आणि शांत व्हायला लागतं. मनामधील विक्षेप आणि द्वंद्व हे कमी होतात आणि मग अशा मनामध्ये दैवी गुणसंपत्तीचा उत्कर्ष व्हायला लागतो. इतकंच नव्हे तर हाच जप साधकाला ध्यानावस्थेपर्यंत नेऊन पोहोचवतो. आणि म्हणून इतर सर्व यज्ञांच्या पेक्षा जपयज्ञ हा अत्यंत श्रेष्ठ आहे, ही अत्यंत श्रेष्ठ साधना आहे. आणि म्हणून भगवंत इथं जपयज्ञाला महत्व देतात. आचार्य म्हणतात जकारो जन्म विच्छेद पकारो पापनाशन जन्म कर्म हरो यस्मात तस्मात जप इति स्मृतः. जकार जप मधला जकार हा जन्म मृत्यूचा विच्छेद करणार आहे आणि पकार पकार हा सर्व रागद्वेष रूपी संस्कारांचा क्षय करणारा आहे. आणि म्हणून जपाच्या साहाय्याने साधक हा जन्म मृत्यू रूपी संसारातून मुक्त होतो आणि म्हणून त्याला जप असं म्हणतात. जप
असा हा जपयज्ञ. हा जपयज्ञ हे भगवंताचे स्वरूप आहे. गोंदवलेकर महाराजांना नामावतार म्हणतात. त्यांनी एवढंच सांगितलं, बाकी काहीही करू नका, फक्त नाम घ्या. जिथं नाम आहे तिथं मी आहे. आणि असा हा जपयज्ञ हे भगवंताची विभूती आहे. कर्मरूपी यज्ञांच्या पेक्षा जपयज्ञ हा निश्चितपणे 10 पटींनी श्रेष्ठ आहे. अगदी मनुस्मृतीमध्ये सुद्धा हे म्हटलेलं आहे. आणि उपांशु जप हा वैखरी जपापेक्षा शतपटींनी श्रेष्ठ आहे आणि मानसिक जप हा सहस्त्रपटींनी श्रेष्ठ आहे, असं मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे. उपांशु जप म्हणजे मध्यमा जप हा वैखरी जपापेक्षा शतपटींनी श्रेष्ठ आहे आणि मानसिक जप हा सहस्त्रपटींनी जप श्रेष्ठ आहे. हा जपयज्ञ. आपण मगाशी शंकर ही विभूती बघितली आणि शंकरांनी सुद्धा नामाचा महिमा सांगितलेला आहे. आणि शंकर जना उपदेशी विश्वेश्वर वाराणसी मुक्ती क्षेत्र राम नामे करुणी. म्हणजे शंकरांनी जे विष प्राशन केलं ही गोष्ट आपण बघितलेलीच आहे आणि त्याच्यामुळे दाह जो झाला तो दाह हा रामनामामुळे शांत झालेला आहे. आणि म्हणून शंकरांनी नाम घ्या, रामनाम घ्या हा उपदेश केलेला आहे. हळूहळू जप घेता घेता नामस्मरण करता करता अशी अवस्था व्हायला हवी की ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. अशी अवस्था ही आमची व्हायला हवी. म्हणजे ज्ञानदेव आता मौन आहे आणि अंतरंगामध्ये जपमाळ आहे आणि तो श्रीहरी अखंड जप करत आहे आणि तो श्रीहरी आम्हाला जपेल सुद्धा, आमच्यासाठी आमची काळजी घेईल आणि आमच्यासाठी जप सुद्धा करेल. आपण सध्या नामस्मरण साधना ही सुद्धा करत आहोत, पण बरेचदा आपलं काय होतं की नामस्मरण होत नाही. म्हणजे आम्ही ठरवलेलं असतं की आम्ही 2 माळा करू, आम्ही 5 माळा करू, आम्ही 10 माळा करू, आम्ही 13 माळा करू, हे आमचं ठरवलेलं असतं आम्ही दिवसात. आणि म्हणजे आम्ही करून टाकायच्या म्हणून त्या माळा करत असतो. तर तसं न होता हे नामस्मरण व्हायला पाहिजे. की आम्ही इतकी आमची दिवसभरामध्ये गडबड असते किंवा इतरही लोक आपल्याला असं म्हणू शकतात की काय तुम्ही जप करताय, तुम्ही काय म्हातारे झालेले आहात का, किंवा इतर कामं करायची सोडून तुम्ही जप करण्यामध्ये वेळ का वाया घालवता, असंही काही लोकांच्याकडून आक्षेप हा येऊ शकतो. आणि त्याच्यामुळे आमच्याही मनामध्ये हा विक्षेप येऊ शकतो की खरंच हे आम्ही करतोय हे बरोबर करतोय की नाही. कारण आमचं सध्याचं रुटीन हे खूप गडबडीचं आहे आणि मोकळा वेळ आम्हाला फारसा मिळतच नाही. मग अशा वेळी नामस्मरण करणं, उपासना करणं म्हणजे कसं शक्य आहे, किंवा आम्ही त्याच्यामध्ये वेळ वाया घालवावा का? त्यावेळी पेठे काकांनी एक छान उत्तर दिलं होतं की उपासना करण्यामुळे नेहमीची आपली दैनंदिन कामं असतात त्यामध्ये साक्षीभाव येतो आणि यामुळं मी जे जितकं करतो आहे ते तितकं करण्याची गरज आहे की नाही याची जाणीव होऊन जे योग्य तेच केलं जातं. आणि ही सगळी गडबडीची कामं करताना सुद्धा आपलं मन कितीही दिशाहीनपणे भरकटत असतं ते आपल्या लक्षात येतं. आपलं मन किती धावत असतं त्याची आपल्याला जाणीव होते. आणि मग ही जाणीव झाली तर ही सारी गडबडीची कामं करत असताना सुद्धा भरकटणारं मन माझ्या ताब्यात आलं तर भरकटण्याऐवजी एखाद्या विधायक वचनाचं चिंतन करू शकेल. निदान या साऱ्यांकडे पाहू शकणारी आपण कोणीतरी तटस्थ शक्ती आहोत याचं भान येतं. यामुळं तर मात्र अत्यंत वेगानं फिरावं तसं आपल्यातला साक्षीभाव हा सारखा स्थिर राहतो आणि शरीर मात्र चक्रासारखं कितीही गडबडीची कामं कितीही तास करू शकतो. आणि म्हणून ही उपासना करणं ही गरजेचं आहे. आणि भगवंतांनीही सांगितलेलं आहे की जप उपासना
जपयज्ञ हे हा यज्ञ स्वरूप कधी होईल? आम्ही जे नामस्मरण करतोय, नामोच्चार करतोय, तो नामस्मरण व्हायला पाहिजे. म्हणजे दिवसभरामध्ये आम्ही जरी 2 माळा करायचा संकल्प सोडलेला असला तरी सुद्धा ते नामस्मरण आमचं असं व्हायला हवं, की समोर आमच्या उपास्य देवतेची मूर्ती हवी किंवा फोटो हवा. आम्ही ती मूर्ती आमच्या डोळ्यात साठवून आम्ही तो जप सुरुवात करावी. त्यानंतर आमच्या मनामध्ये एखादी दुसरी वृत्ती निर्माण झाली, तर आम्ही डोळे उघडून पुन्हा त्या मूर्तीकडे पाहावे. पुन्हा ती मूर्ती आमच्या डोळ्यामध्ये साठवून घ्यावी. असं करत आम्ही नामस्मरण होईल. आणि फक्त 2 माळा आम्ही करून थांबणार नाही, तर दिवसभरामध्ये सुद्धा आमचं मन रिकामं असेल, तेव्हा सतत आमच्या मनामध्ये, आमच्या डोक्यामध्ये हा जप चालू राहील. तेव्हा ते यज्ञ स्वरूप होईल आणि तेव्हा तो जपयज्ञ होईल. आणि म्हणून भगवंत म्हणतात, की सर्व यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे. पुढे भगवंत म्हणतात, की या विश्वामध्ये स्थिर, अचल पदार्थांमध्ये कोणताही पर्वत हा अधिक स्थिर आणि अचल आहे. त्याला कोणत्याही शक्तीने हलवता येत नाही. परंतु अशा सर्व पर्वतांच्या मध्ये हिमालय पर्वत हा सर्वश्रेष्ठ आहे. याचे कारण हिमालयामध्ये अनेक ऋषीमुनींनी किंवा साधूंनी तपश्चर्या केलेली आहे. त्यामुळे तो अत्यंत पवित्र आहे. म्हणून तो साधकांना मोक्ष प्राप्तीसाठी साधना करण्यासाठी अत्यंत पवित्र आणि योग्य स्थान होतो. तसेच नर आणि नारायणांनी याच ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. याच हिमालयामध्ये भगवान महादेव कैलास शिखरावर निवास करतात असंही म्हटलं जातं. आणि म्हणून सर्व पर्वतांच्या मध्ये हिमालय हा सर्व गुण संपन्न आणि पावन करणारा श्रेष्ठ नगाधिराज आहे असं भगवंत म्हणतात. तर आपण आता इथंच थांबू. भगवंतांनी इथं वेगवेगळ्या आपल्याला विभूती सांगितल्या. त्या सगळ्या विभूतींमध्ये मला असं वाटतं की आपल्यासाठी जपयज्ञ हा अतिशय महत्वाची विभूती आहे. ओंकार साधना ही अतिशय महत्वाची विभूती आहे, की जे साधनेमध्ये आणू शकतो आणि यामध्ये आम्ही जर सातत्य ठेवलं तर नक्कीच आम्ही भगवंताच्या जवळ पोहोचू शकतो, आमच्या सद्गुरूंच्या जवळ पोहोचू शकतो. आणि ह्याच विचारामध्ये आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. पसायदान मुग्धताई पसायदान म्हणणार आहेत? मुग्धताई आहेत का? आहे तो आमचा अनम्यूट होत नाही पटकन. येतोय का आवाज? हा आला आवाज आला.